ओके ठीक आहे, आता काय टेस्ट नाहीये. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया. टेस्टमुळे बरेच जण जे टेस्ट न देण्याचे इच्छुक असतात ते गायब आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, काल आपलं फॉर्म्युला एक्झाम्पलचं फर्स्ट एक्झाम्पल झालं, बरोबर आहे. फॉर्म्युला समजली प्रत्येकाला? पहिलं एक्झाम्पल समजलंय? ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल तुम्हाला देतो, लगेच ट्राय करायला सुरुवात करा. एक्झाम्पल नंबर 2. सॉल्ड एक्झाम्पल मध्ये x² प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, सोल्युशन स्टार्ट करा प्रत्येकाने. स्टार्ट करायचंय. कालचं एक्झाम्पल आहे, बुक ओपन नका ठेवू, सॉल्ड एक्झाम्पल चालू आहे. काल आपण ज्या मेथडने सॉल्व्ह केलं होतं त्या मेथडने सॉल्व्ह करायला सुरुवात करा. ठीक आहे, करतायत प्रयत्न. काल आपण असं एक्झाम्पल घेतलं होतं. इथे काय फॉर्मॅट बदलत नाही. सोल्युशन सर्वात पहिले काय लिहायचं? गिवन इक्वेशन x² प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0. त्यानंतर काय करायचं? कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देअरफॉर तुम्हाला सर्वात पहिले a ची व्हॅल्यू भेटणार. a म्हणजे x² चा कोएफिशियंट किती तो? इथे काहीच मल्टिप्लाय मध्ये नाहीये, म्हणजे किती असतो? 1. बरोबर आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू भेटली 1. पुढे b ची व्हॅल्यू 10. पुढे c ची व्हॅल्यू 2. बरोबर आहे, भेटलं सगळं ABC. त्यानंतर काय फाइंड करायचं? डिस्क्रिमिनंट. ज्याला आपण डेल्टा म्हणतो, ऍक्च्युअली तो असतो b² मायनस 4ac. म्हणजेच मला सर्वात पहिले फाइंड करायची b² मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. b² 10² मायनस 4 इंटू 1 इंटू 2 100 मायनस किती रे? 8. किती आला आन्सर? 92. हा आला b² मायनस, याला काय म्हणायचं? इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे. यूज करायचा फॉर्म्युला, युजिंग फॉर्म्युला. ओके,
ओके, काय आहे फॉर्म्युला बाळांनो? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बाळांनो टाका याच्यामध्ये व्हॅल्यू. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस बी म्हणजे -10 प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. ती व्हॅल्यू आपण फाइंड केली 92 अपॉन a ची व्हॅल्यू 1. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस सॉरी हा मायनस नाही ना रे, हा -10च राहील प्लस और मायनस रूट 92चं स्क्वेअर रूट निघत नाही, पण मग 92चं बायफर्केशन करता येईल का आपला? असं बायफर्केशन करायचं. एक कम्प्लीट नंबर, एक कम्प्लीट स्क्वेअर आणि दुसरा त्याचा स्क्वेअर रूट निघत नाही, असे दोन नंबर फाइंड करायचे. 4 × 23 92चं बायफर्केशन आहे, करून पहा. 4 × 3 12 2 त्याला 1 आणि 4 × 2 8 प्लस 1 9. ओके अपॉन 2. असं का केलं मी? 4चं स्क्वेअर रूट निघतं ना रे. 4चं स्क्वेअर रूट किती निघेल? म्हणजे -10 प्लस और मायनस 4चं स्क्वेअर रूट 2 × अंडर रूट 23 अपॉन 2. अडचण बोला. मग आता दोन व्हॅल्यू भेटल्या ना, एक प्लस एक मायनस. मग आता मिडलला प्लस मायनस आहे 2 ला, मग आपण दोन व्हॅल्यू घेऊ शकतो. पहिली व्हॅल्यू एक्स ची -10 प्लस 2√3 2√23 सॉरी अपॉन 2 और दूसरी वैल्यू एक्स इज इक्वल टू किती? -10 मायनस 2√23 अपॉन 2. बरोबर आहे. ओके करा सिम्प्लिफाय. आता न्यूमरेटर मधनं मी 2 कॉमन काढू शकतो. एक्स इज इक्वल टू हा 2 जरी तो कॉमन दिला तर 10 म्हणजे काय? 2 × 5 आहे ना, मग तो तिथं उरला फक्त -5. 2 तर कॉमन गेला प्लस इथला 2 बाहेर गेला, इथे उरला काय? √23 अपॉन 2. और इथे पण आपण एक 2 कॉमन काढू शकतो. 2 कॉमन काढला, इथे उरला -5 मायनस √23 अपॉन 2. तुला 2 कॅन्सल. म्हणजे इथे मला सांगा एक्स ची पहिली व्हॅल्यू किती भेटली? और दूसरी वैल्यू ओके. देयरफॉर वर्डिंग मध्ये आंसर देयरफॉर एक्स इज इक्वल टू -5 प्लस √23 and x is equal to -5 minus √23 are the roots of given quadratic equation. Are the roots of given quadratic equation. मला सांगा एक्झाम्पल मध्ये अडचण? एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? ओके नेक्स्ट एक्झाम्पल देऊ. हे झालं का? पण नेक्स्ट एक्झाम्पल घ्या.
एक्झाम्पल नंबर 3. आता एक्झाम्पल नंबर 3 घ्या. x square minus 2x minus 3 is equals to 0. पूर्ण फॉर्मॅट तोच आहे बघा. फक्त व्हॅल्यू चेंज होतात. ओके बाळांनो, ऍक्टिव्हिटी तयार झाली पा. झाली का ऍक्टिव्हिटी तयार? फक्त फिल इन द ब्लँक. ओके, गिवन काय आहे? एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इज इक्वल टू 0. Compare with ax square plus bx plus c is equal to 0. We get value of a is 1, value of b is minus 2, value of c is minus 3. Therefore, finding discriminant, formula of discriminant is delta is equal to b square minus 4ac. Therefore, putting the values minus 2 bracket square minus 4 into 1 into minus 3. Take values with sign. Minus 2 square is plus 4 minus minus plus 4 into 1 4, 4 into 3 12. That is b square minus 4ac is 16. Therefore, using the formula for solving the quadratic equation is x is equal to minus b plus minus under root b square minus 4ac upon twice a. Therefore, x is equal to minus, the value of b is minus 2, plus or minus the value of b square minus 4ac. We have find this value in equation number 1, that is 16 upon 2 into 8. Minus minus becomes plus, plus or minus the square root of 16 is 4 upon 2 into 1, 2. Therefore, we get two values. One is plus, other is minus. Therefore, x is equal to 2 plus 4 upon 2, or x is equal to 2 minus 4 upon 2. That is 2 plus 4, 6 upon 2, or 2 minus 4 minus 2 upon 2. By dividing this, 2 1 the 2, 2 3 the 6. X is equal to 3, or 2 1 the 2, 2 1 the 2. X is equal to minus 1. Therefore, x is equal to 3 and x is equal to minus 1 are the roots of the given quadratic equation. Any difficulty? No. पूर्ण एक्झाम्पल इंग्लिश मध्ये सांगितलं.
समजलं ना? आपण इंग्लिश मध्ये माशीच बोलता का वर्गात? इंग्लिश मध्ये सगळे का मार्क्स देतात? इंग्लिश ठीक आहे, समजतं ना? पण ओके, एक्झाम्पल नंबर 3 झालंय. काल सारखं सेम एक्झाम्पल आहे बाळांनो, त्यामुळे एवढं विशेष काहीच नाही एक्झाम्पल मध्ये. फक्त ते नंबर बदलले, ते नंबर बदललेले ऍडजस्ट करायचे तुम्हाला. नेक्स्ट घ्या एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 सेम फॉर्मॅट, पूर्ण सेम आहे असा फॉर्मॅट यूज करायचा तुम्हाला एक्झाम्पल नंबर 4 ला पण. एक्झाम्पल नंबर 4 25x² plus 30x plus 9 is equals to 0. ओके, झालं का? एक्झाम्पल नंबर 3 तिकडे लिहिलं आहे. एक्झाम्पल नंबर 4 घेतलं सॉल्व करायला? ओके, ठीक आहे, घ्या एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करायला. बाळांनो पूर्ण फॉर्मॅट सेम आहे. Okay, given 25x² plus 30x plus 9 is equals to 0. Compare with ax² plus bx plus c is equals to 0. म्हणजे x² चा कोइफिशियंटला a म्हणायचं. मग इथे पहा, इथे x² चा कोइफिशियंट a, इथे x² चा कोइफिशियंट 25 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू आली 25. इथे x चा कोइफिशियंट b आहे, इथे x चा कोइफिशियंट 30 आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू आली 30. आणि इथे कॉन्स्टंट टर्म c आहे, इथे कॉन्स्टंट टर्म 9 आहे, c ची व्हॅल्यू 9. मग डिस्क्रिमिनंट फाइंड करा. त्याला आपण डेल्टा म्हणतो, b² मायनस 4ac. म्हणजे इथे ना 30², b ची व्हॅल्यू 30 ना, मायनस 4 इंटू a किती आहे 25 इंटू c किती आहे 9. सिंपल आहे बा. 0 चा स्क्वेअर डबल 0, 3 चा स्क्वेअर 9, 30 चा स्क्वेअर झाला 900. मायनस हे म्हटलं बरोबर करा नाही बा. 4 इंटू 25, 25 25 25 25 किती झाले 100. 100 इंटू 9, ओरली मल्टिप्लिकेशन जमलं पाहिजे आता. आणि 900 मायनस 900 काय अवघड होतं? अवघड होतं. ओके, आता त्या व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये या फॉर्म्युला घ्या, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट
बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस बी प्लस मायनस बाळांनो आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू पूर्ण काढून घेतलेली नाही इथे इक्वेशन नंबर 1 मध्ये ती टाकून घे. ती व्हॅल्यू किती आहे 0 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 25 म्हणजेच -30 प्लस मायनस मला सांगा 0 स्क्वेअर रूट किती रे 0 अपॉन 2 इंटू 25 एकदा प्लस 0 घ्या एकदा मायनस 0 घ्या पण आपण स्टेप बदलायच्याच नाही -30 प्लस 0 अपॉन 50 -30 मायनस 0 अपॉन 50 0 प्लस केला काही फरक पडेल का नाही म्हणजे हा आला -30 अपॉन 50 0 मायनस केला काय फरक पडणार आहे का -30 अपॉन 50 क्लिअर कट दिसतंय डिव्हिजन आणि डिव्हिजन जाईल म्हणजे 0 0 कॅन्सल होतं फक्त 5 शेवट 0 0 कॅन्सल पहिलं रूट किती आलं -3 अपॉन 5 दुसरं किती आलं -3 अपॉन 5 -3 अपॉन 5 अँड -3 अपॉन 5 डबल आलं एकच रूट डबल आलं इक्वल रूट आले बरोबर नाही आला असं का झालं इक्वल रूट येण्यामागचं कारण आहे डिस्क्रिमिनंट किती आला 0 म्हणजे बाहेर बारे जर डिस्क्रिमिनंट 0 आला तर रूट्स कसे असतात इक्वल सेम बरोबर आहे माझे हा पुढचा पॉईंट आहे तुमचा या एक्सरसाइज नंतरचा की जर डिस्क्रिमिनंट 0 आला तर रूट्स कसे असतात रिअल अँड इक्वल किंवा रिअल अँड सेम दोन रूट भेटले ना पण ते सेम भेटतात झालं एक्झाम्पल नंबर 4 एक्झाम्पल नंबर 5 घ्या मग पुढचं एक्झाम्पल नंबर 5 x square plus x plus 5 is equals to 0.
value of A, value of B, value of C. किती आला डिस्क्रिमिनंट? -19 बरोबर आहे. ओके, फॉर्म्युला -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac ती व्हॅल्यू आहे आपल्याला टाकून दिली अपॉन 2a. 2 into a सॉल्व्ह केला, हा -1 प्लस मायनस अंडर रूट -19 अपॉन 2. मी 19चं स्क्वेअर रूट का नाही घेते, तिथं मायनस आहे. मला सांगा बरं बाळांनो, स्क्वेअर नेहमी कसा असतो? पॉझिटिव्ह. मग ज्याचा आपण स्क्वेअर रूट घेणार आहे तो नंबर नेहमी कसा असला पाहिजे? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट घेता येत नाही, कारण की निगेटिव्ह कोणाला स्क्वेअर येत नाही ना. तुम्हाला जर मी म्हटलं स्क्वेअर रूट ऑफ 4 सांगा, तुम्ही काय चेक करता? 4 स्क्वेअर ते चेक करता, तुम्ही हे चेक करता 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे? +4. हा कोणाचा स्क्वेअर आहे? एक तर +2चा पण आहे, -2चा पण आहे. बरोबर आहे. मग डोक्यात ठेवा, स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. त्यामुळे तुम्ही ज्या नंबरचं स्क्वेअर रूट घेणार आहे ते नेहमी कशी पाहिजे? पॉझिटिव्ह. रूट मध्ये फक्त पॉझिटिव्ह नंबरच लिहिले जातात, निगेटिव्ह लिहिले जात नाही. जर निगेटिव्ह रूट्स मध्ये लिहिले तर पाहणे काय होतं. तुम्ही जे स्टडी केले आतापर्यंत ते रिअल नंबरचे. कोणते नंबरचे? रिअल नंबर. रिअल नंबर. शुद्ध मराठीत रिअल म्हणजे काय? खरे खरे, वास्तव संख्या मताला, म्हणजे ज्या रियालिटीमध्ये एक्झिस्ट आहे ते. पण जिथे गणमत सापडते की जर मी कोणताही निगेटिव्ह नंबर जर स्क्वेअर रूट मध्ये लिहिला, निगेटिव्ह नंबर, तर स्क्वेअर रूट कधीच निगेटिव्ह नंबरचा निघत नाही. मग याला म्हणतात रिअलचा उलटा. स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह नंबर गेले का काय भेटतात? इमॅजिनरी नंबर. आणि इमॅजिनरी नंबरला जे कंटेंट करतात तो तुमचा नंबर सेटचा पुढचा सेट तयार होतो, तो आहे कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर. मग तुम्हाला नंबर सेट माहिती आहे, नॅचरल नंबर. त्यामुळे 0 घेतला होल नंबर, निगेटिव्ह घेतले इंटिजर, रेशो मध्ये दिले रॅशनल नंबर, जे रेशो मध्ये लिहिले ते इरॅशनल नंबर, रॅशनल इरॅशनल एकत्र केले तर रिअल नंबर. पण काही नंबर असे का जे रिअल नाहीयेत, म्हणजे ते कोणते? इमॅजिनरी नंबर. आणि या नंबर्सला जो सेट कंबाईन करतो त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स नंबर. हा चॅप्टर तुम्हाला 11 सायन्सला. मग तुम्ही सगळं डोक्यात ठेवायचं, रूट मध्ये निगेटिव्ह नंबर लिहिले की तो निगेटिव्ह मध्ये, जर रूट हा निगेटिव्ह मध्ये लिहिला तो नंबर हा रिअल नंबर असत नाही. आणि तुम्ही आतापर्यंत स्टडी काय केले? फक्त रिअल नंबर. कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला कुठे आहेत? 11ला. मग आता तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरचा विचार करू शकताय का? नाही. मग तुम्हाला हे माहिती आहे की रूट मध्ये जर निगेटिव्ह नंबर लिहिला तर आपण 2 सेपरेट करून लिहू. पहिला मी लिहितो x, तर x इज इक्वल टू -1 प्लस रूट ऑफ -19 अपॉन 2. आणि दुसरा भेटला मला -1 मायनस रूट ऑफ -19 अपॉन 2. बरोबर आहे. पण मला सांगा रूट मध्ये मायनस नंबर लिहायला तुम्हाला परवानगी आहे का? रिअल नंबर्स मध्ये आहे का परवानगी? नाही. रिअल नंबर्स मध्ये आपण रूट मध्ये मायनस नंबर घेऊ शकत नाही, कारण की मायनसचं स्क्वेअर रूट निघत
नाही रिअल नंबर्स मध्ये, मग इथं आपण म्हणणार हिअर रूट ऑफ -9 -19 रूट ऑफ -19 हा रिअल नंबर आहे का? इज नॉट रिअल. हा रिअल नंबर नाहीये, नॉट रिअल नंबर. Therefore, the roots of given quadratic equation are not real. Are not real. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड केले आपण, पहा दोन रूट्स लिहिलेत, पण दोन्ही रूट्स रिअल आहेत का? नाही, रिअल नाहीये, पण तरी सुद्धा आपण फाइंड करू शकलो फॉर्म्युला मेथडने. हा उद्योग कॉम्प्युटिंग स्क्वेअरने जमत नाही, फॅक्टरायझेशनने जमत नाही. म्हणजे पहा, जे एक्झाम्पल फॅक्टरायझेशन सुटत नाही, कॉम्प्युटिंग स्क्वेअरने सुटत आहे, ते एक्झाम्पल कशा सुटतात? फॉर्म्युला मेथड. आणि ती कोणी शोधली? एका इंडियन सायंटिस्टने शोधली. बरोबर आहे? ओके, अडचण एक्झाम्पल समजलं? ओके, मग खाली घ्या. प्रॅक्टिस सेट 2.4. प्रॅक्टिस सेट 2.4. प्रॅक्टिस सेट 2.4. क्वेश्चन नंबर 1. Question number 1. Compare the given quadratic equation. Practice set 2.4. Question number 1. Solved example संपलेले वाहन आता आपले. Practice set सुरू करतोय आपण आता. Practice set 2.4. Question number 1. Compare the given quadratic equation compare the given quadratic equation to the general form to the general form and write the values of small a, b, c. Small abc लिहा. स्मॉल हा वर्ड नका लिहू, स्मॉल एबीसी छोटे एबीसी लिहायचे. ओके, त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. x² - 7x + 5 = 0. ओके, मला पहिले एक्झाम्पल समजून घ्या. ओके बाळांनो, काय करायचंय? क्वेश्चन वाचा बरं. कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहा बरं का सोल्युशन. तर पहिले मी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून देतो. गिवन हा, याचं काय करायचं? कंपॅरिझन करायचं. कंपेअर विथ बरोबर आहे, कंपॅरिझन करायची. आणि कंपॅरिझन करून काय लिहायचं? व्हॅल्यू ऑफ ए बी सी. तर आपण करतोय. मग याच्यावर मला सांगा, इथे x² चा कोइफिशियंट किती आहे? ए. जिथे काहीच नाही म्हणजे किती आहे? 1. मल्टिप्लाय मध्ये जेव्हा काहीच नसतं तेव्हा किती असते? तिथे 1. नंतर व्हॅल्यू ऑफ बी. तेव्हा इथे x चा कोइफिशियंट, इथे x चा कोइफिशियंट साइनचा घ्यायचा. -7. व्हॅल्यू ऑफ सी 5.
अडचण? एक्झाम्पल समजलं? हेच एक्झाम्पल होतं एवढंच फक्त. पुढे सॉल्व्ह पण करायचं फक्त एबीसी होता ना, दिला ना, संपलं एक्झाम्पल. एवढंच करायचं होतं. त्यांनी काय म्हटलं वातावरण क्वेश्चन मध्ये कम्पेअर विथ दिस, हा जनरल फॉर्म आहे, बरोबर आहे. आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी, काढलं का एबीसीची व्हॅल्यू, संपलं एक्झाम्पल. अडचण? ओके, पहिलं एक्झाम्पल लिहा. पहिलं एक्झाम्पल लिहून तर दुसरं एक्झाम्पल लिहून ठेवतो. सेकंड एक्झाम्पल, 2m square which is equals to 5m minus 5. ओके, सेकंड एक्झाम्पल करा स्टार्ट. सोल्युशन गिवन, काय इक्वेशन आहे? 2m square is equals to 5m minus 5. म्हणून एक फॉल्ट झाला, पण इथे हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. राईट साईडला काय पाहिजे? 0 पाहिजे ना आपला. मग आता मी काय करतो, या दोन्ही टर्म्स इकडे घेतो. जर दोन्ही टर्म्स इकडे गेल्या तर काय येईल? 2m square minus 5m is equals to 0. Compare with ax square plus bx plus c is equals to 0. डोक्यात जनरल फॉर्म मध्ये आपण व्हेरिएबल एक्स लिहितो. एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल काय आला विचार करायचा नाही. म्हणजे आपल्याला एक्स आणि इथं एम कसा इक्वल आहे, एक्स आणि एमचा विचार करायचा नाही. मग मला सांगा ए ची व्हॅल्यू किती? द स्क्वेअर द कोइफिशियंट, बी मधल्या टर्म मध्ये आलेला नंबर, आणि सी म्हणजे लास्ट आलेला नंबर. झालं का? अडचण बोला. सेकंड एक्झाम्पल मध्ये सुटलं. पुढे थर्ड एक्झाम्पल लिहिलंय. सोल्युशन गिवन y square is equals to 7y. आता परत स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, राईट साईडला 0 पाहिजे, मग इकडे घेतला. मग हे काय होईल रे? y square minus 7y is equals to 0. तरी सुद्धा हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, इथं कॉन्स्टंट टर्म नाहीये ना, मग ती मी ऍडजस्ट करून लिहितो. एक स्टेप इथे वाढवूया आपण. प्लस 0 इज इक्वल्स टू 0. ही कॉन्स्टंट टर्म इथे नव्हती, ती मी ऍडजस्ट करून घेतली 0 ने. काही फरक पडणार आहे का? 0 ऍड केल्याने काय फरक पडतो का? म्हणजे मी तुमच्या खिशामध्ये 0 रुपीज टाकले, काही फरक पडणार आहे का त्याला? काहीच नाही. पण ओके, आपल्याला तिथं फरक पडतोय. कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. याच्यावर बाळा तुम्हाला व्हॅल्यू ऑफ ए भेटेल. ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट. इथे काहीच मल्टिप्लाय नाहीये. जिथं मल्टिप्लाय मध्ये काहीच नसतं तिथे मल्टिप्लाय मध्ये 1 असतो. नंतर बी ची व्हॅल्यू, मिडल आला नंबर -7, आणि लास्ट कॉन्स्टंट सी, तो किती? ओके, क्वेश्चन नंबर 1 संपला. अडचण बोला. अरे बाळांनो, क्वेश्चन नंबर 1 संपला. अडचण बोला. क्वेश्चन समजला प्रत्येकाला? ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. solve using formula.
त्यातलं पहिलं एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, x² + 6x + 5 = 0. हा, आता फॉर्म्युलाने आपण सोडवलेलं ना. आता 5 एक्झाम्पल घेतले होते ना, सॉल्ड एक्झाम्पल. करा आपल्या. कम्पेअर करा, व्हॅल्यू ऑफ एबीसी फाइंड करा. व्हॅल्यू ऑफ एबीसी भेटल्यानंतर डिस्क्रिमिनंट फाइंड करायचा असतो. डिस्क्रिमिनंट फाइंड केल्यानंतर फॉर्म्युला यूज करायचा. गिवन x² + 6x + 5 = 0. Comparing, we get value of A is 1, value of B is 6, value of C is 5. And therefore, find करायचं तुम्हाला डिस्क्रिमिनंट. आपण त्याला डेल्टा म्हणतो, म्हणजे B² - 4AC. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची फक्त B² - 4AC ची. B² म्हणजे 6 त्याचा स्क्वेअर -4 AC 6 चा स्क्वेअर ही व्हॅल्यू आली B² - 4AC ची. त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. मग युजिंग फॉर्म्युला, आता इथं व्हेरिएबल एक्स आहे ना, मग एक्स जो व्हेरिएबल एक्झाम्पल मध्ये आला करतो लिहायचा x = -b ± अंडर रूट B² - 4AC अपॉन 2a. याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायचा. तर पहिले B² मायनस b ची व्हॅल्यू 6 ± अंडर रूट B² - 4AC. ही व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे इथे, ती टाकून द्या. ती आली 16 अपॉन 2 × a म्हणजे 1. करा सॉल्व आता. therefore x is equals to -6 प्लस और माइनस 16 का स्क्वेअर रूट निघते ना रे. कोणाला स्क्वेअर आहे 16? 4 अपॉन 2 × 1 2. मग बघा मला जे दोन पार्ट लिहिता येतील. पहिला इथे x is equals to -6 + 4. आणि 4 ला दोन साइन आहे ना. और दूसरी वाली लिखा है x is equals to -6 - 4 अपॉन 2. 4 ला दोन साइड होतील, प्लस एकदा माइनस. ओके, therefore x is equals to करा ऍडिशन, म्हणजे -6 + 4 -2. साइन सारखे नाहीये, सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस करा, मोठे नंबर साइन द्या. x इथं साइन सारखे आहे ना, मग यांची ऍडिशन करा, तो होईल -10 अपॉन 2. करा डिव्हिजन. -1 आणि दुसरी व्हॅल्यू भेटली -5. therefore complete answer. therefore x is equals to -1 and x is equals to -5 are the roots
of given quadratic equation. ओके मुलांना अडचण? अरे अडचण? मग ठीक आहे, लगेच 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता हे काय मी सॉल्व्ह करून देणार नाहीये. सेकंड एक्झाम्पल ते आहे x² - 3x - 2 = 0. आणि थर्ड एक्झाम्पल आहे 3m² + 2m - 7 = 0. याच्यामध्ये x च्या व्हॅल्यू भेटतील, पण याच्यामध्ये कोणत्या व्हॅल्यू भेटतील? व्हेरिएबलच्या m च्या व्हॅल्यू भेटतील. फॉर्म्युला चेंज होईल, तर फक्त काय येईल मग? x च्या ऐवजी m येईल. ओके, हे 2 एक्झाम्पल लगेच सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह करण्यासाठी ऍक्टिव्हिटी सारखं तयार करून ठेवतो. याला म्हणतात ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे वेगळं काय नाही. सॉल्ड एक्झाम्पलचा फायदा दिला असतो, त्याच्यामध्ये फक्त हे एक्झाम्पल टाकायचं, व्हॅल्यू बदलायच्या फक्त, बाकी काही विशेष नसतं ऍक्टिव्हिटी मध्ये. हे दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला शिंदे बाळा, हे दोन्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आता लगेच. तू पण ऑनलाईन आहे ना? एक्झाम्पल समजत का बाळा? हे दोन्ही एक्झाम्पल खाली एक्झाम्पल नंबर 2 आणि 3 दिलेलं आहे, हे सॉल्व्ह कर. ठीक आहे, मॅथ्स लेक्चर एवढंच होतं. आज सायन्सला ब्रेक द्यायचा का घ्यायचं? घ्यायचं. ठीक आहे, फक्त मग सायन्सच्या लेक्चरला हे एक्झाम्पल सायन्स लेक्चर 10 मिनिटात सुरू होईल. 10 मिनिटं वेळ लागतोय, मला मध्ये ब्रेक घेतोय.